आशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदोस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बोफलचारुभक्षितम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमाळन्दिवल्लभं। माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनी। गोपाल कृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। संत गुलाबराव महाराज की जय। राम राम हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे।
सर्वांनी टाळी वाजवा. गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वानुसृतस्वभावात् करोति यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्। भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या आपल्या या आष्टवली गावामध्ये संत श्रेष्ठ गुलाबराव महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या पावन पंचकृषीमध्ये सुरू असलेला आपला हा गावचा महोत्सव आणि उत्सवामध्ये आपण सर्वजण मिळून भगवान परमात्म्याची वाङ्मय प्रतिमूर्ती श्रीमद भागवत कथा आणि त्या श्रीमद भागवत कथेतील सार असलेला एकादश स्कंद, मुक्ती स्कंद, या एकादश स्कंदावरती संत श्रेष्ठ शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे एकनाथी भागवत,
या भागवत ग्रंथाचं आपण चिंतन करत आहोत. भागवत ही साक्षात भगवंताची मूर्ती आहे. भागवताला, भगवंताच्या कथेला गंगेची उपमा दिलेली आहे. कथा भागीरथी स्नान जे करीती, त्यांचे उद्धरती पूर्वजते. कथेला काही ठिकाणी माऊली असं म्हटलेलं आहे. कथेला त्रिवेणी संगम म्हटलंय. कथा त्रिवेणी संगम, देव भक्तानी नाम, तेथीचे उत्तम चरण रज वंदिता. भगवंताची कथा ही जीवनामध्ये असलेल्या सगळ्या व्यथा दूर करणारी आहे. सर्व दुःख दूर करून आपल्या जीवनामध्ये मार्गदर्शन करणारी ही भगवंताची कथा आहे. थोडा कमी. आणि या भागवत कथेमध्ये सुद्धा द्वादश स्कंदामध्ये असलेला सारस्कंद, मुक्तिस्कंद म्हणून ज्याचं वर्णन केलेलं आहे तो एकादश स्कंद आहे. या एकादश स्कंदामध्ये मुक्तीचं वर्णन आलेलं आहे, ज्ञान लीलेचं वर्णन आलेलं आहे. श्रीमद भागवताचे 18 लक्षण आहेत, 10 लक्षण आहेत. या 10 लक्षणामध्ये सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, उती, मन्वंतर, ईशानुकथा, मुक्ती आणि आश्रय. ही सगळी लक्षणं जी सांगितलेली आहेत, एक भगवत तत्वाचं आपल्याला साक्षात्कार व्हावा याच्याकरता ही भागवताची सगळी लक्षणं सांगितली. सर्ग म्हणजे सृष्टीची उत्पत्ती, विसर्ग म्हणजे सृष्टीमध्ये असलेली ही विविधता, स्थान शब्दाचा अर्थ आहे सगळी सृष्टी जी आहे कोण धारण करून ठेवतं, कोण सृष्टीची उत्पत्ती करतं, या सृष्टीमध्ये विविधता कशामुळे झाली, कोण या सृष्टीचं नियमन करतं, कोण या सृष्टीचं पोषण करतं, हे सगळं सांगण्याकरता भागवताच्या 10 लक्षणाचा विचार आहे. आणि भगवत तत्वाची प्राप्ती होण्याकरता या सगळ्या लक्षणांचा विचार आहे. श्रीमद भागवतामध्ये प्रत्येक स्कंद म्हणजे भगवान परमात्म्याचा एक एक विग्रह आहे, अंग आहे असं म्हटलेलं आहे. पहिला दुसरा स्कंद म्हणजे भगवंताचे चरण आहेत. दशम स्कंद हे भगवंताचं हृदय सांगितलेलं आहे. या दशम स्कंदामध्ये निरोध लीला सांगितलेली आहे. परंतु एकादश स्कंद जे आहे ते भगवंताचं मस्तक सांगितलेलं आहे. मस्तकामध्ये जसं ज्ञान असतं तसं या एकादश स्कंदामध्ये भगवंताने आपलं दिव्य ज्ञान सांगितलेलं आहे. आणि म्हणून संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी हा एकादश स्कंद निवडला. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीमद भगवद्गीता निवडली आणि त्याच्यावर भाष्य केलं, त्याच्यावर ग्रंथ लिहिला, तसं संत शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी हा एकादश स्कंद निवडला आणि एकादश स्कंदावर भाष्य लिहिलं. प्राकृत मध्ये 18,000 ओव्या लिहिल्या. त्याला एकनाथी भागवत असं म्हणतात.
साक्षात भगवंताच्या कृपा प्रसादानेच नाथ महाराजांनी हा ग्रंथ लिहिला आणि भगवान परमात्म्याने समोर बसून हा ग्रंथ ऐकला। या ग्रंथाची दिव्यता आपण पाहून आलो। सुरुवातीच्या काळामध्ये हा ग्रंथ प्राकृत मध्ये लिहिलेला असल्यामुळे तत्कालीन काही सनातन लोकांनी विरोध केला। काशीमध्ये हा ग्रंथ गंगेमध्ये बुडवण्यात आला, परंतु साक्षात गंगा मातेने आपल्या हातात हा ग्रंथ झेलला, परत दिला। हा ग्रंथ ऐकण्याकरता म्हणून भगवान परमात्म्याने नाथ महाराजांच्या घरी उद्धव हे नाव धारण करून समोर बसून हा ग्रंथ ऐकलेला आहे। एकनाथ महाराजांच्या घरी भगवान परमात्म्याने 36 वर्ष सेवा केली। श्रीखंडेच्या रूपाने 12 वर्ष पाणी भरलं। उद्धवाच्या रूपाने भगवान परमात्म्याने हा ग्रंथ ऐकला। केशव हे नाम धारण करून भगवान परमात्म्याने नाथ महाराजांच्या कीर्तनामध्ये द्रुपद म्हटलं। असा हा असलेला दिव्य ग्रंथ, या ग्रंथामध्ये 31 अध्याय आहेत। मूळ संवाद जो चालू आहे तो भागवताचा संवाद आहे। नैमिषारण्यामध्ये सूत महाराज शौनकादी ऋषींना ही कथा सांगतात, जी गंगा किनारी शुकाचार्य महाराजांनी परीक्षिती राजाला सांगितली। शुकाचार्य महाराज परीक्षितीला ही कथा सांगत असताना एकादश स्कंदामध्ये भगवान परमात्म्याच्या निजधाम गमनाची कथा सांगितली। परंतु भगवंत निजधामाला जाण्याच्या अगोदर भगवंतांनी आपलं दिव्य ज्ञान प्रगट केलं। 2 प्रकरणामध्ये हे ज्ञान सांगितलंय। एक पहिलं प्रकरण आहे ते म्हणजे निमी, जनक आणि योगेश्वर यांचा संवाद, आणि दुसरं प्रकरण आलेलं आहे ते म्हणजे यदू आणि अवधूत यांचा संवाद। जनक महाराजांचा आणि योगेश्वरांचा संवाद याच्या माध्यमातून भगवंतांनी भागवत धर्म प्रगट केला। जनक महाराजांनी 9 योगेश्वरांना 9 प्रश्न विचारले। भागवत धर्म म्हणजे काय, भगवत भक्तांची लक्षणं काय, माया म्हणजे काय, मायेतून तरुण जाण्याचा उपाय काय, भगवंताचं स्वरूप कसं आहे, भगवंताच्या पूजेचा विधी कसा आहे, आणि भक्ती न करणाऱ्या लोकांची कोणती गती प्राप्त होते, भगवंताचे अवतार आणि प्रत्येक अवतारामध्ये भगवंताची पूजा अर्चा कशी केली जाते, हे सगळं वर्णन आहे। 9 योगेश्वरांना विचारलेले हे 9 प्रश्न, याचा विचार पहिल्या 5 अध्यायामध्ये आलेला आहे भागवताच्या। यानंतरच्या पुढच्या 5 अध्यायामध्ये भगवान परमात्मा निजधामाला जाण्याच्या अगोदर उद्धव महाराज भगवान परमात्म्याकडे आले। देवा, तुम्ही निजधामाला जाणार असं ऐकलंय, मला सुद्धा तुमच्या बरोबर घेऊन चला। तेव्हा भगवंतांनी सांगितलं, अरे उद्धवा, मी कुठं येतही नाही, मी कुठं जातही नाही, मी एक रूपाने सारखाच समान रूपाने सर्वत्र व्याप्त आहे। काही विशिष्ट कार्य करण्याकरता मी अवतीर्ण होत असतो, आणि माझा अवतार कार्य झालं की माझा हे जो विग्रह आहे तो मी विलीन करत असतो। मग मला तुमचं दिव्य ज्ञान सांगा, असं म्हटल्यानंतर भगवंतांनी उद्धव महाराजांना
यदू आणि अवधूताचा संवाद सांगितलाय. अवधूत म्हणजे दत्तात्रय महाराजांनी यदू महाराजांना ज्ञान सांगत असताना आपले 24 गुरु सांगितलेले आहेत. त्याचा विचार आहे. जवळजवळ 10-15 अध्यायामध्ये हा विचार आला आणि नंतर मग पुढे उद्धवाने केलेले विविध प्रश्न, त्याची उत्तरं आहेत. त्याला उद्धव गीता असं म्हटलेलं आहे. पहिला जनक योगेश्वरांचा संवाद आणि नंतर उद्धव गीता, अशा प्रकारचा हा एकनाथी भागवत ग्रंथ आहे. वाचण्यासारखा आहे. ज्याला ज्ञानेश्वरी समजून घ्यायची असेल त्यांनी पहिल्यांदा एकनाथी भागवत वाचावं, असं सगळ्या पूर्वजांचं म्हणणं आहे. एकनाथी भागवत कळल्याशिवाय ज्ञानेश्वरी कळत नाही. म्हणून एकनाथी भागवताचं चिंतन सगळे आपण करतोय. जनक आणि नवयोगेश्वरांच्या संवादामध्ये पहिल्यांदाच जनक महाराजांनी भागवत धर्मासंबंधी प्रश्न विचारला. त्या भागवत धर्माचा विचार सांगत असताना कवी योगेश्वरांनी भागवत धर्म सांगण्याकरता सुंदर विचार एका श्लोकात सांगितला. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वानुसृत स्वभावात् करोति यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत. कायेने, वाचेने, मनाने, इंद्रियाने, बुद्धीने प्रारब्धानुसार किंवा लौकिक वैदिक जी काही कर्म घडतील ती सगळी परमात्मा नारायणाला समर्पित करायची. हा भागवत धर्म आहे. कर्म समर्पित करायची म्हणजे काय? कायेने केलेलं कर्म करत असताना मी करतोय ही भावना ठेवायची नाही. करता करविता परमात्मा आहे. देवाची सेवा म्हणून सगळं आपल्या वाट्याला आलेलं कर्म करायचं. आपण वाणीने जे बोलतोय हे सुद्धा परमात्म्याचीच कृपा आहे. काल आपण याचा विचार केलाय. आपण जो निश्चय करतोय बुद्धीने, बुद्धीमध्ये सुद्धा परमात्म्याची शक्ती आहे. आपण इंद्रियांच्या द्वारा पाहतोय, परमात्मा आत बसलाय म्हणून पाहतोय. जर आत परमात्माच नसेल तर आपल्याला काही दिसणार नाही. आतलाच प्रकाश बाहेर येत असतो. म्हणून अशी भावना करायची की परमात्माच माझ्याद्वारे सर्व काही करतोय. तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर, जे जे काही करीतो देवा, 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 ते ते सेवा ते ते सेवा समर्पिते, ते सेवा समर्पिते, ते सेवा
समर्पी समर्पी भेद नाही सर्वात्मना भेद नाही सर्वात्मना जे जे काही करितो देवा ते ते सेवा समर्पी भेद नाही सर्वात्मना नारायणा तुझ मज. सर्व काही भगवंताला समर्पित केलं, सर्व काही भगवान परमात्माच आहे अशा भावनेने जे जे काही केलं ती ती भक्ती होती. खंबावती नाही, खंबावती ना. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आगामी जे तुला आगवा ते तुला तुक तयाचे सद्भावा तरी न करिता पांडवा भजन झाले. तो काही करत नसला तरी सुद्धा भजन होतं आणि आपण सर्व काही केलं तरी भजन करून सुद्धा भजन होत नाही. ज्याला सर्वत्र परमात्म्याची प्रतीती येऊ लागली, सर्वत्र परमात्मा आहे असं म्हणून कायिक वाचिक मानसिक सर्व काही सर्व सने भगवंताला समर्पित केलं, याला भागवत धर्म असं म्हटलंय. तो कर्म जरी करत असला तरी त्याला समाधी आहे असं नाथ महाराज म्हणतात. कर्माचरणी समाधी एक म्हणती न घडे कधी. इकडे इकडे बघा, माझ्याकडे लक्ष द्या. कर्माचरणी समाधी एक म्हणती न घडे कधी ते पावले नाही निजात्मबोधी जान त्रिशुद्धी विदेहा. हा खंबावती. कर्माचरणी समाधी एक म्हणती न घडे कधी ते पावले नाही निजात्मबोधी जान त्रिशुद्धी विदेहा. खंबावती राग आहे, प्रसिद्ध राग आहे, प्रसिद्ध. भिन्न षडजे पण म्हणतात त्याला. साधू संतांनी जी समाधी सांगितलेली आहे ती म्हणजे डोळे झाकून बघण्याची बसण्याची समाधी नाही. तटस्थ अवस्था प्राप्त करून घेणं ही सुद्धा समाधीच आहे, पण ती हठयोगातली समाधी आहे. संतांनी जी समाधी सांगितलेली आहे ती व्यवहारकालीन समाधी सांगितलेली आहे. मन परमात्मा स्वरूपात ठेवून आपल्या वाट्याला आलेलं जे काही कर्म असेल ते परमात्म्याची सेवा म्हणून करत राहणं ही व्यवहारकालीन समाधी संतांनी सांगितली. म्हणून एकनाथ महाराजांनी भागवत धर्माचं आचरण जो करणार आहे त्याला सर्व काही करत असताना समाधी असते असं सांगितलं. म्हणून आपल्या संतांनी ध्यान सांगताना सुद्धा डोळे झाकून करायचं ध्यान जास्त सांगितलं नाही. वारकरी संतांनी डोळे झाकून करायचं ध्यान जास्त सांगितलेलं नाही. मला एक मनुष्य भेटला, तो म्हटलं वारकरी संप्रदाय खूप चांगला आहे हो तुमचा. बरं का किशोर महाराज, काय म्हटलं? संप्रदाय खूप चांगला आहे तुमचा, तुमचं भजन चांगलं आहे, तुमची वारी चांगली आहे, तुमचं कीर्तन चांगलं आहे,
पण तो म्हटलं तुमच्या कीर्तनात वारीत ध्यान नाही कुठं, आणि त्याच्यामुळं इतकं भजन करून इतकं कीर्तन करून लोकांच्यात काही फरकच झालेला नाही. एवढे दिवस वारी करून काही लोकांच्यात बदल होत नाही, एवढी कीर्तन ऐकून काही बदल होत नाही, एवढे सप्ताह करून काही बदल होत नाही. झाला का काय बदल? नाही झाला. मी म्हटलं असं म्हणू नका की आमच्याकडे ध्यान सांगितलं नाही. अहो आम्ही कीर्तनाला उभं राहिलं की पहिलाच अभंग आहे. कोणता? गोपाल कृष्ण भगवान की जय. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूनिया. पहिलाच अभंग आहे ध्यानाचा. हा आता तो अभंग म्हणताना लोक ध्यान करतात का नाही मला माहिती नाही. म्हणतो सुंदर ते ध्यान, पण लक्ष कुठं असतं काय माहिती. राग आळवितो नाना, काय गातो हे कळेना. असं होऊ शकतं. संगीत हे चांगलं आहे, परंतु संगीत भगवंताकडे नेणारं पाहिजे, आपल्याला त्या ध्यानाकडे नेणारं पाहिजे. आपल्या काकड्यामध्ये ध्यान आहे, आपल्या भजनात ध्यान आहे, आपल्या कीर्तनात ध्यान आहे, आपल्या कथेत ध्यान आहे. कथा म्हणजे काय? भगवंताचं चरित्र सांगायचं. चरित्र सांगता सांगता लोकांनी ऐकता ऐकता भगवदाकार वृत्ती करणं हे ध्यान आहे. आळंदीमध्ये काही दिवसापूर्वी एक शिबिर होतं. संपूर्ण भारतामध्ये ध्यान शिकवणारी एक संस्था आहे. त्यांचं ते शिबिर होतं. प्रवचनाकरता बोलवलेलं होतं. प्रवचन संपल्यानंतर ते म्हटले, महाराज तुम्ही आमच्या ध्यान केंद्रामध्ये तुमच्या मुलांना घेऊन शिकवण्याकरता या. तुम्ही आम्हाला ज्ञानेश्वरी शिकवा, आम्ही तुम्हाला ध्यान शिकवतो. चांगली गोष्ट आहे. देवाणघेवाण झाली पाहिजे. मी काही मुलांना घेऊन त्यांच्या ध्यान केंद्रामध्ये गेलो. ध्यान शिकवणारे जे शिक्षक होते ते म्हटले, बसा पुढे. बसलो. करा ध्यान. म्हटले डोळे झाका. सगळ्यांनी झाकले डोळे. म्हटले ध्यान करत असताना अशी भावना करायची, आपल्या हृदयामध्ये एक कमल उमललेलं आहे. त्या हृदयातल्या कमलाच्या द्वारे आनंदाचा एक प्रकारचा प्रकाश, एक ऊर्जा त्या कमळातून निघते आणि ती सगळी आपल्या शरीरामध्ये ऊर्जा पसरते. आपलं शरीर सगळं चांगल्या ऊर्जेने भरलेलं आहे आणि आपल्या शरीरातली सगळी वाईट ऊर्जा जी आहे ती मागून निघून चालली. असं ध्यान करा. मी ध्यान करायला लागलो. ध्यान सगळे डोळे झाकून करायला लागले. थोड्या वेळाने पाहिलं, 15-20 मिनिटांनी मला घोरण्याचा आवाज ऐकू आला. मी हळूच डोळे उघडे ठेवून पाहिलं, कोण घोरतंय? ते शिकवत होते, तेच घोरत होते. काय ध्यान होऊ दिलं मी. आणि ध्यान संपल्यानंतर म्हटलं, सर मगाशी ध्यान करता करता तुम्ही झोपले होते काय? मोठ्याने घोरण्याचा आवाज येत होता. ते म्हटली माझी झोप नव्हती, ती मेडिटेशन स्लीप होती म्हणे, म्हणजे ध्यानातली झोप होती. म्हटलं चांगलं आहे, मेडिटेशनच्या नावावर स्लीप, वाईट नाही त्याच्यामध्ये काय. परंतु झोप येण्याची शक्यता असते, म्हणून साधू संतांनी डोळे उघडे ठेवून करायचं ध्यान सांगितलं. जास्त संतांनी व्यवहारकालीन समाधी सांगितली, याच्याकरता मी बोललो. नाथ महाराज या ठिकाणी म्हणतात, ताटस्थानाव समाधी म्हणे त्याची ठकली बुद्धी, ते समाधी नवे त्रिशुद्धी, जान नुसदी मूर्छाली. तटस्थ अवस्था एखाद्याला प्राप्त झाली, तुम्ही त्याला म्हणतात यांना समाधी लागली, यांना समाधी लागली, पण नाथ महाराज म्हणतात मी तिला समाधी म्हणत नाही, तिला मूर्छा म्हणतो. का बरं तिला तुम्ही मूर्छा म्हणता?
ती कायम टिकत नाही म्हणून तिला समाधी म्हणत नाही. ताटस्थ्यापासून उठला तै तो समाधी समुकला, तेव्हा एक देशी भाव आला, मंद हिया बोला न मानिती सत्य. थोड्या वेळाने उठल्यानंतर ती समाधी राहत नाही, कायम तो आनंद राहत नाही. म्हणून योग्याची जी समाधी असते ती उत्थानानंतर ती अवस्था राहत नाही. जसं एखाद्या माणसाने आपला घालायचा जो कोट असतो तो धुतलाच नाही, अनेक दिवस धुतला नाही, त्याच्यात वास येऊ लागला, घाण वास येऊ लागला. मग तो काय करतो, आपला कोट काढून थोडा वेळ ठेवतो. पण बाहेर जायचं म्हटलं की परत तोच कोट घालून बाहेर निघतो. कोट काढून ठेवलाय तोपर्यंत त्याला त्या कोटाचा वास येत नाही, तोपर्यंत त्याला बरं वाटतं. पण कोट घातला का परत तो आलाच वास. तसं हठयोगातली जी समाधी आहे तेवढ्या पुरतं देहाचं तादात्म्य सोडायचं. मी असंग निर्विकार नित्य शुद्ध बुद्ध आत्मा आहे, मी देह नाही. न करण्यापेक्षा ते करणं चांगलं आहे. ते एक साधन आहे अध्यात्मज्ञानाकडे जाण्याचं, पण तेच परमसाध्य नाही. कारण व्युत्थान दशेमध्ये तो समाधीचा आनंद राहत नाही. म्हणून समाधी अशी पाहिजे, कुठलीही अवस्था असली तरी ती समाधी राहिली पाहिजे. या लागी समाधी आणि उत्थान या दोन्ही अवस्था सहित जाण, बुद्धी होय ब्रह्मार्पण अखंडत्वे पूर्ण परम समाधी. नाथ महाराज या ठिकाणी वर्णन करतात, अर्जुना देवोनी समाधी सवेची घातला महायुद्धी, परितो कृष्ण कृपा निधी ताटस्थ त्रिशुद्धी नेदीच स्पर्शो. भगवान परमात्म्याने अर्जुनाला समाधी दिली, समाधी शिकवली, म्हणजे ज्ञान दिलं आणि सांगितलं युद्ध कर बाबा. मी तुला असं ज्ञान देतो, अशी समाधी शिकवतो की बाहेर युद्ध चाललेलं असतील तरी सुद्धा आत तो समाधीत असशील. अशी समाधी भगवंताने शिकवली गीतेमध्ये की जी समाधी कुठलाही व्यवहार केल्यानंतर मोडत नाही. आपण नेहमी चिंतन करतो, भगवान परमात्म्याने अर्जुनाला गीता युद्धातच का सांगितली? धर्मशाळेत सांगायला पाहिजे होती, जंगलात सांगायला पाहिजे होती, एखाद्या गुहेत सांगायला पाहिजे होती, एकांतात सांगायला पाहिजे होती. अहो बाहेर युद्ध चाललेलं आहे, बाणाची खणखण, शस्त्राची झंझण, आणि अशा ऐशिया समयी कर्कशे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भोगीच तर स्वानंद राज्य कैसे. सगळी विक्षेप आहे सगळा, आणि त्या विक्षेपात भगवंताने अर्जुनाला गीता सांगितलेली आहे. आमचे गुरुवारी सांगत असतात, शांततेत केलेला शांततेचा अभ्यास विक्षेपात टिकत नाही. नीट लक्ष देऊन ऐकलं तुम्हाला कळेल. काय म्हटलं किशोर महाराज? शांततेत केलेला शांततेचा अभ्यास विक्षेपात टिकत नाही. मी समजा जंगलात जाऊन बसलो आणि ध्यान शिकून आलो, आणि घरी आल्यानंतर घरातली खटपट, भांडणं, गावातली सगळी भांडणं ते ऐकल्यावर मला घरात राहूशी वाटत नाही, गावात राहूशी वाटत, चला आपलं तिकडे जाऊ. कारण मी अभ्यास शांततेचा केला पण जंगलात जाऊन केला. म्हणून बहुतेक संप्रदाय जे आहेत ते शांततेचा अभ्यास शिकवणार आहेत. ते म्हणतात हे सगळा विक्षेप आहे, हा सोडा आणि कुठेतरी एकांतात जा, एकांतात जाऊन अभ्यास करा, ध्यान करा, मुक्त व्हा. पण आपल्या संतांनी मात्र विक्षेपात शांततेचा अभ्यास शिकवलाय. विक्षेपात केलेला शांततेचा अभ्यास कायम टिकतो. मी नेहमी याच्याकरता एक उदाहरण सांगत असतो, ते लोकमान्य टिळकांचं. लोकमान्य टिळक जे होते ते
रेडिओचा आवाज वाढवायचे ना अभ्यास करायचे. आई म्हणायची बाळा असा कसा अभ्यास करतो. ते म्हणायचे एकदा का मला ह्या मोठ्या आवाजात अभ्यास करायची सवय लागली की तुम्ही घरात किती बडबड केली तरी मला विक्षेप होणार नाही. तसं ज्यांना विक्षेपात शांतत राहायचे अभ्यास झाला, भांडणं चाललेली आहेत, कटकटी आहेत, सगळं आहे आणि याच्यात म्हटलं बरं आहे माझा अभ्यास होतोय, माझं चिंतन होतंय. उलट हे असं जास्त असल्यावर माझा जास्त अभ्यास होतो असं एखादा म्हणत असेल. मला जास्त दुःख असलं, जास्त कटकटी असल्या, जास्त कोणी भांडलं की मी जास्त अंतर्मुख होतो. अर्जुनाला भगवान परमात्म्याने ही समाधी शिकवली की युद्ध चाललेलं असलं तरी तुझी समाधी विघ्न होणार नाही, अशी मी तुला समाधी शिकतो. ज्ञान जे आहे हे स्थिती निरपेक्ष ज्ञान आहे. ज्ञान ही काही अवस्था नाही, ज्ञान ही काही कोणती स्थिती नाही. ह्या अवस्था स्थिती ह्या सगळ्या मनाच्या आहेत. ज्ञान या सगळ्यांचा प्रकाशक आहे, जसं आहे तसंच आहे. आत्मा याहून वेगळा आहे, जसा आहे तसाच आहे. आत्मा या सगळ्यांचा प्रकाशक आहे. म्हणून शांत व्हावं असं वाटणं हे सुद्धा अंतकरणाचा धर्म आहे आणि विक्षेप हा सुद्धा अंतकरणाचा धर्म आहे. म्हणून एखाद्याला जर मला विक्षेप नको असं वाटत असेल त्याला अजून ज्ञान झालं नाही. मला शांतताच पाहिजे असं वाटत असेल त्याला अजून ज्ञान झालं नाही. भगवंतांनी गीतेमध्ये योग कशाला म्हटलंय? समत्वम योग उच्यते. अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे, जेत मन आणि बुद्धीचे ऐक्याती. सुख म्हणजे सुद्धा योग नाही आणि दुःख म्हणजे सुद्धा योग नाही. सुख आणि दुःख याच्यात सम राहता येणं म्हणजे योग आहे. भोग म्हणजे सुद्धा योग नाही, त्याग म्हणजे सुद्धा योग नाही. भोग असला काय त्याग असला काय या दोन्हीत समवृत्ती राहणं म्हणजे योग आहे. आणि अशी समाधी भगवान परमात्मा नाथ महाराज म्हणतात, सकळ कर्मी समाधी हे सद्गुरूची बोधी बुद्धी, तरी युद्धी ही त्रिशुद्धी निज समाधी न मोडे. म्हणून कथेला सुद्धा समाधी म्हटले. तुका म्हणे सुख समाधी हरी कर, तुका म्हणे सुख तुका म्हणे सुख समाधी हरी कथा. तुका म्हणे सुख समाधी हरी कथा. तुका म्हणे सुख आपल्याचा आवाज कमी करा. नेने भव व्यथा गाईल जो, नेने भव व्यथा गाईल जो. नेनो भव कथा गायेलो, नेनो भव व्यथा नेनो नेनो नेनो
हाय म्हणलं ते तरी म्हणायचं नाही. समाधी हरिकथा नेने भव व्यथा गाईल जो. राहिलेले राग वाजवत राहायचं. सांगताना मनुष्याला अभय प्राप्त होण्याकरता उपाय सांगतात. प्रत्येकाला अभयाची इच्छा आहे, भीती नको माणसाला वाटते. भीती आली कशामुळं त्याचं कारण या ठिकाणी सांगितलं. भयम द्वितीयाभिनिवेशतस्यात् ईशादपेतस्य विपर्ययो स्मृतिः तन्माययातो बुध आभजेत्तम भक्तैकयेशं गुरुदेवतात्मा. भयाला जर कारण काय असेल तर द्वैत आहे. द्वैताद वय भयम भवती. दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे, असं भगवंतांनी म्हटले, ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले. आपल्यापासून भिन्न व्यक्तीपासून माणसाला भय वाटतं. आपल्याला कधी भय वाटत नाही. भिन्न पाहिजे, विरोधी पाहिजे, बलवान पाहिजे, त्याच्यापासून माणसाला भीती वाटत असते. संतांना भय वाटत नाही. त्याचं कारण संतांना कोणी विरोधी वाटत नाही, भिन्न वाटत नाही. वाल्या कोळी मारण्याकरता आला नारद महर्षींना. नारद महर्षी हसत होते. वाल्या कोळ्याने आतापर्यंत माणसं पाहिली होती, धावून गेल्यानंतर पळून जाणारी, प्रतिकार करणारी, विरोध करणारी. हसणारा पहिल्यांदाच पाहिला. वाल्या कोळी म्हटलं, का हो, मी तुम्हाला मारायला आलोय, तुम्हाला भीती वाटत नाही का? ती म्हटली, भीती कशाची? म्हटली, मरणाची. म्हटली, नाही बाबा, मरणाची भीती. मरण शरीराला आहे आणि तू मला मारणार नाही हे मला माहिती आहे. मला तू मारू शकत नाहीस. बरं, मारलं तर माझ्या शरीराला मारशील. मी तिथं बसलेलो आहे की जे कधी मरतच नाही. मग ते पुढचा इतिहास तुम्हाला सगळं माहिती आहे. वाल्या कोळ्यात बदल घडवला ज्ञानेश्वर. भीती का लागली माणसाच्या मागे? भयाचे मूळ दृढ अज्ञान, त्याचे निवर्तक मुख्य ज्ञान. तेथ का लागले भगवत भजन, ऐसा ज्ञानाभिमान पंडिता. नाथ महाराज असं लिहितात की भयाचं कारण तर अज्ञान आहे, भयाचं कारण तर माया आहे. मग देवाचं भजन करून भय कसं काय जाईल? देवाचं भजन करून मनुष्य मुक्त कसा काय होईल? त्याचं कारण, त्याचं उत्तर नाथ महाराज लिहितात. माया म्हणजे भगवत शक्ती, भगवत भजने तिची निवृत्ती. आन उपाय तेथे न चलती, भक्त सुखे तरती हरी माया. माया माया म्हणजे काय? माया अज्ञान एकच नाव आहे. ही भगवंताची शक्ती आहे. आणि जोपर्यंत भगवंताची भक्ती मनुष्य करत नाही तोपर्यंत अज्ञान माया निवृत्त होत नाही. भगवंतानी गीतेमध्ये असं म्हटलंय, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतांतरन्ति ते. माया दुरत्य आहे, तरण्यास कठीण आहे. सगळं दुःख आपल्या मागे लागलंय मायेमुळे. माया म्हणजेच काय? अज्ञान. पण त्या मायेची निवृत्ती करण्याकरता आपण समर्थ नाही. अनेकांनी मायेतून तरुण जाण्याकरता अनेक प्रयत्न केले. ज्ञानेश्वर महाराजांनी 7व्या अध्यायात नदीचं रूपक केलंय. कोणी काय काय प्रयत्न केले. काहींनी कर्म मार्गाचा आश्रय केला,
काहींनी यज्ञाचा आश्रय केला, काहींनी ज्ञानाचा आश्रय केला. एक स्वयंबुद्धीच्या बाही रेगाले त्याची शुद्धची नाही, एक जाणीवेच्या डोई गरवीची गेली, एकी मोक्ष लागावयाच्या आशा केला कर्मबाह्याचा भरवसा, परी ते पडले ओळसा विधी निषेधाच्या. कर्म मार्गाचा आश्रय केला ते विधी निषेध गुंतले. हे असं आम्हाला शिवू नका, हे असंच केलं पाहिजे, ते तसंच केलं पाहिजे. विधी निषेधातच अडकले ते, पुढं मायेतून तरुण गेलेच नाही, उलट मायेत जास्त अडकले. एकी यजन क्रियेची पेटी, काहींनी यज्ञाचा आश्रय केला, ते स्वर्गाला जाऊन स्वर्गाच्या कपाटात जाऊन बसले. म्हटले येत एक नवलावो जो जो की जे तरुण पावतो तो अपाव. उपाय करायला जावं तर मायेतून सुटण्याकरता अपाय होतो. सुख यावं म्हणून आपण परमार्थ करतो, पण कधी कधी परमार्थाने सुख यायच्या ऐवजी दुःख होतं. का? नीट परमार्थ केला नाही, जाणून केला नाही, व्यवस्थित केला नाही. असंही दिसतं कधी कधी. परमार्थ न करण्यापेक्षा काही परमार्थ करणारे दुःखी आहेत. का? परमार्थाच्या नावाखाली काय अंधश्रद्धा चाललेली आहे, परमार्थाच्या नावाखाली काही तर चुकीचंच चाललेलं आहे. म्हणून परमार्थ हा जाणून केला पाहिजे, संतांच्या मार्गदर्शनाने केला पाहिजे. हरीची माया हरिभजने, हरिभक्ती सुखे चितरणे, हे निज गुह्य अर्जुनाचे निकारणे, स्वये श्रीकृष्णे सांगितले. मायेची निवृत्ती ज्ञानाने होते, ब्रह्मज्ञानाने होते, पण ते ब्रह्मज्ञान भक्ती केल्याशिवाय होत नाही. हरिगुणांची रसाळ कहाणी, ते ब्रह्मज्ञानाची जननी, हरिनामाचे निगर्जनी, जीव घेऊनी माया पळे. भगवंताचं गुण आपण गायले, कथा ऐकली की कथा ऐकल्यानंतर आपोआप ज्ञान होतं आणि जी माया जी आहे ती आपोआप निवृत्त होते. आपण श्रीगुरूंचा आश्रय केला म्हणून भगवंताने, ज्ञानेश्वर महाराजांनी तिथे 2 उपाय लिहिलेले आहेत त्या श्लोकावर, दैवी हेशा गुणमय. एक एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया आईलीच थडी सरले मायाजळ. हा एक उपाय सांगितला. आणि दुसरा उपाय सांगितला, जया सद्गुरु तारो पुढे, जी अनुभवाचे कासे गाढे, तया आत्मनिवेदन तरांडे आकळिले. ज्यांनी श्रीगुरूंचा आश्रय केला, संतांचा आश्रय केला, जया सद्गुरु तारू पुढे, जे अनुभवाचे कासे गाडे, श्रीगुरूंच्या अनुभवाची ज्यांनी कास धरलेली आहे, आत्मनिवेदन नावाची भक्ती केलेली आहे ज्यांनी श्रीगुरूंच्या संबंधाने, ज्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना धरलं, ज्यांनी तुकाराम महाराजांना धरलं, ज्यांनी गुलाबराव महाराजांना धरलं, संतांना आपण आश्रय केला, संतांचा आश्रय केला, तरी सुद्धा ही जी माया आहे सहज निवृत्त होते. कारण मायेचं निवर्तक ज्ञान संतांजवळ आहे. संतांच्या कृपेद्वारे माया सहज निवृत्त होते. ज्ञानदेव मनता माया, ज्ञानदेव मनता माया, ज्ञानदेव मनता माया, ज्ञानदेव मनता माया, गेली समूळ विलया, गेले समूळ विलय विलया.
द्रुपद काय आहे? संत महिमावर संत महिमावर संत महिमावर माग काय बसतो तू? काय विचारलं नाही आलं नाही आलं तर नाही आलं काय तेवढं. मला काय काय येत नाही ते कळू दे की तुझ्या गावाल्यांना. गोपाल कृष्ण भगवान की जय. परंतु हे सगळ्यांना सुलभ नाही. गुरु भेटणं, ज्ञान प्राप्त होणं, साधना घडणं. सोपा उपाय सांगा म्हटले. ह्याच्यापेक्षा सोपा भागवत धर्म सांगा की जेणेकरून आम्हाला कुठेही कधीही करता आलं पाहिजे. नामस्मरण म्हणा, भजन म्हणा, आणि भगवंताची तर प्राप्ती झाली पाहिजे. त्याच्याकरता म्हणून सोप्पा भागवत धर्म या ठिकाणी सांगतात. त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. म्हणजे कीर्तनाचं आणि नामस्मरणाचं वर्णन इथे केलेलं आहे. पण तत्पूर्वी आपण थोडंसं सगळेच टाळी वाजून कीर्तन करू. चालेल? आणि उभं राहून करायचंय. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. सर्वांनी टाळी वाजवा. सर्वांनी टाळी वाजवा. महाराज पुढे म्हणतील, आपण सगळ्यांनी मागे म्हणायचं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे
हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. टाळी वाजवा मोठ्याने, आवाज येत नाही कोणाचा. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. अच्युतम केशव, अच्युतं केशवं कृष्णदामोदरम्, अच्युतं केशवं कृष्णदामोदरम्, रामनारायणं जानकी वल्लभम्. अच्युतं केशवं रामनारायणं जानकी अच्युतं केशवं कृष्णदामोदरम्, अच्युतं केशवं कृष्णदामोदरम्, रामनारायणं जानकी वल्लभम्. अच्युतं रामनारायणं जानकी वल्लभं. कौन कहते भगवान आते नहीं, कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं. द्रौपदी की तरह कोई बुलाते नहीं, द्रौपदी की तरह कोई बुलाते नहीं. हा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. राधे कृष्ण राधे कृष्ण राधे 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 कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण राधे कृष्ण राधे 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 कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे 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 कृष्ण राधे कृष्ण राधे 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 कृष्ण राधे 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 कृष्ण राधे कृष्ण राधे 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 कृष्ण राधे कृष्ण. हरे कृष्ण हरे बोलिए भागवत महापुराण की जय. जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. संत गुलाबराव महाराज की जय. कोणता राहिला रागात? राहिला कोणता सांगा. शुकाचार्य परीक्षिती राजाला सांगतात, नारदजी वसुदेवांना सांगतात, आणि कवी महाराज जनक महाराजांना सांगतात, भागवत धर्म म्हणजे काय. सगळ्यांना सुलभ असा भागवत धर्म सांगा. बाकीचे धर्म सगळ्यांना सुलभ नाहीत. कर्म मार्ग सगळ्यांना सुलभ नाही, ज्ञान मार्ग सगळ्यांना सुलभ नाही, योग मार्ग सगळ्यांना सुलभ नाही.
सगळ्यांना करता येईल असा धर्म सांगा. हे आघाद निष्ठा परिपूर्ण भोळ्या भाळ्या नटके जाण या लागी सुगम साधन सांगेन आणते ऐक. भोळ्या भाळ्या लोकांना भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे याच्याकरताच भगवंताने हा भागवत धर्म प्रगट केला. सर्वसामान्यांना सुद्धा करता आला पाहिजे असा हा भागवत धर्म आहे. आणि हा सांगत असताना कवी महाराज सांगतात, शृण्वन सुभद्रानि रथांग पानेर जन्मानि कर्मानि चयानि लोके गीतानि नामानि तदर्थकानि. पेटीचा आवाज थोडासा कमी कर. पेटीचा गायन विलज्जो विचरेद संघ. शृण्वन सुभद्रानि रथांग पाने जन्मानि कर्मानि चयानि लोके. रथांग पाणी शब्दाचा अर्थ आहे ज्याच्या हातात चक्र आहे असा भगवान परमात्मा. हे संसार चक्र ज्याच्या हातात आहे, ज्याच्या हातात सुदर्शन चक्र आहे, जे सगळी सृष्टी त्या ठिकाणी त्या सृष्टीचं नियमन करणार आहे तो भगवान परमात्मा. त्या भगवान परमात्म्याची सुभद्र म्हणजे कल्याणकारक, जन्म कर्म सांगणारी गीत आणि नाम त्याचं गायन करायचं, त्याचं उच्चारण करायचं. गायन विलज्जो विचरेत असंग असं म्हटलंय. लोक लज्जा विसरून त्याची नावं गावी आणि निसंग वृत्तीने निर्भय व्यवहार करावा असं वर्णन केलंय. भगवान परमात्म्याचं थोडक्यात कीर्तन ही श्रेष्ठ भक्ती आहे, सगळ्यांना जमणारी भक्ती आहे. भगवंताची कथा म्हणा, भगवंताचं कीर्तन म्हणा, भगवंताचं नामस्मरण म्हणा. तरावया भोळे भाळे जन मुख्य चित्त शुद्धीच कारण जन्म कर्म हरीचे गुण करावे श्रवण अत्यादरे. भगवंताचं जन्म आणि कर्म जे आहे ते दिव्य आहे. गीतेमध्ये भगवान परमात्मा म्हणतात, जन्म कर्मचे मे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन. भगवंताचं जन्म कर्म जरी ऐकलं तरी सुद्धा मनुष्याचं चित्तशुद्धी होते. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, दीन आणि दुर्बळाशी सुखराशी हरिकथा तारू भवसागरीचे उच्च नीच अधिकारी. हे दीन लोक आहेत, दुर्बळ लोक आहेत, ज्यांच्याकडे वैराग्य नाही, ज्यांच्याकडे ज्ञान नाही. आपण सगळी दीन दुर्बळ माणसं आहे. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. आंधळी पांगळे म्हणजे देवळाबाहेर बसलेले नाही, आपण सगळेच आंधळी पांगळे आहेत. आपल्याला ज्ञान कळत नाही, आपले इंद्रिय ताब्यात नाहीत. मग अशांच्या करता तरुण जाण्याचं साधन जर काय असेल तर ते म्हणजे भगवंताची कथा आहे. भगवंताची भक्ती आहे. म्हणून संतांनी जास्त भक्तीला जोर दिलेला आहे. संत श्रेष्ठ गुलाबराव महाराजांनी सुद्धा भक्तीला विशेष प्राधान्य दिले आहे. महाराज असं म्हणत असत, श्रीमद भागवत म्हणजे माझ्या गळ्यातलं काय आहे, मंगळसूत्रे म्हणायची. आणि भागवतात सुद्धा जे मधुराद्वैत सांगितलेलं आहे, माधुर्य भक्ती सांगितलेली आहे, त्या माधुर्य भक्तीचा त्यांनी अंगीकार केला, तिचा जास्त प्रचार प्रसार केला. कारण मधुर रसामध्ये सगळ्या रसाचा आनंद घेता येतो. भक्ती खूप श्रेष्ठ सांगितलेली आहे.
म्हणून भगवंताचं जन्म आणि कर्म ज्याच्यामध्ये सांगितलेली अशी गीतं गायची. जन्म सांगणारी भगवंताची नावं आहेत, अभंग आहेत. देवकी नंदन आहे, दशरथ नंदन आहे, त्याच्यात भगवंताच्या जन्माचं वर्णन आहे. कर्म सांगणारे आहेत गिरीधारी, मधुसूदन. अशी भगवंताची नावं आहेत आणि भगवंताची गीत म्हटलेलं आहे. गीत शब्दाचा अर्थ संतांनी जे काही लिहिलेले अभंग आहेत त्याच्यामध्ये भगवंताचा जन्म सांगितलेलं असतं, गीत सांगितलेलं असतं. त्याचं वर्णन आपण केलं तर आपली वृत्ती सहज भगवंताच्या आकाराची होते. संतांच्या मुखातून आलेले शब्द त्या ठिकाणी भगवंताचं स्मरण करून देणारे असतात. म्हणून संतांनी जे काही अभंग केलेले आहेत ज्याच्यात भगवंताचं वर्णन केलेलं आहे, भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाला, त्याचं वर्णन केलेले अभंग आहेत, गवळणी आहेत. म्हणून आपल्याकडे काल्याच्या कीर्तनामध्ये गवळणीचे अभंग घेतले जातात, काल्याचे अभंग घेतल्यात. तो अभंग म्हटल्यानंतर भगवंताचं स्मरण घडतं. उदाहरणार्थ, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, आनंदल्या नर नारी, आनंदल्या आनंदल्या नर नारी, आनंदल्या आनंदल्या नर नारी. भगवंताचं गीत गायचंय. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त, तुझं व्हावं आहे देव तरी हा सुलभ उपाय. आपल्याकडे म्हणून साधन सांगत असताना भजन हे साधन सांगितले. तुका म्हणे येथे भजन प्रमाण म्हटलंय. काय थोरपण जाळावे ते. भजनाला एवढं श्रेष्ठत्व देण्याचं काय कारण? भजन करता करता गाता गाता तुका गाणे गाय गाण्यात विरून जाय, एवढी शक्ती भजनात आहे. तसं आपण करत नाही म्हणून भजनाला सुद्धा लोक नाव ठेवायला लागले. कारण आपण भजन करतो त्याच्यात विरून जात नाही, आपलं लक्ष अर्थाकडे नाही,
आपलं लक्ष देवाकडे नाही. त्यामुळं भजन ते ओंगळ वाने नरका जाणे चुकेन, अशी आपली स्थिती झाली. आपलं भजन पैशा करता, आपलं भजन लोकांच्या करता, आपलं भजन दुसऱ्या करता झालं. त्यामुळं भजन सुद्धा आपल्याला नरकाकडे घेऊन चाललं. पण भजन ही इतकी श्रेष्ठ साधना सांगितली साधू संतांनी. प्रत्येक संतांच्या जीवनामध्ये तुम्ही पहा. ज्ञानेश्वर महाराज, माझे जीवीचे आवडी पंढरपुरा नेन गोडी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेदिले. कालावधी झाला. दुसरा जोग. तुकाराम महाराजांनी भजनच केलं डोंगरावर जाऊन. मीराबाईंनी काय केलं? भजन केलं. हे जे हा जो श्लोक सांगितलेला आहे हा संतांच्या जीवनात आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांनी कीर्तन भक्ती जास्त केलेली आहे. मीराबाई आपल्या मंदिरात, त्या भगवंताच्या मंदिरामध्ये समोर उभ्या राहायच्या, हातामध्ये विणा घ्यायच्या, चिपळ्या घ्यायच्या आणि एकांतामध्ये देवासमोर किंवा लोकांतामध्ये त्या भजन सुरू व्हायचं. मेरे तो गिरिधर गोपाल, मेरे तो गिरिधर गोपाल, दूसरो न कोई, दूसरो न कोई. मेरो तो गिरिधर गोपाल, दूसरो न कोई. आखिए न जल सिंच सिंच, प्रेम बेल बोई. आबत आबतो बेल फैल गई, अमृत वेल होय, अमृत फल होई, असं म्हटलेलं आहे. मीराबाई म्हणतात की आखियन जल सिंच सिंच, प्रेम बेल बोई. डोळ्यातल्या आसुरनी त्या ठिकाणी या प्रेम नावाच्या वेलीला मी पाणी घातलं आणि आता ही वेल इतकी मोठी झालेली आहे की या वेलीला आता अमृत रूपी फळं यायला लागली. आणखीन एक भजन आहे, ते मला ग्रंथात नाही सापडलं पण मीराबाईचं म्हणून म्हटलं जातं. गोपाल कृष्ण भगवान नामय जानू आरती वंदन, ना पूजा की रीत, एरी मैं तो प्रेम दीवानी, मेरो दर्द न जाने कोई. एरी मैं तो प्रेम दीवानी, मेरो दर्द न जाने को. प्रेम दीवानी मैं तो दर्द न जाने कोई. ये री मैं तो प्रेम दीवानी, मेरो दर्द न जाने कोई. मीराबाई म्हणतात नामय जानू आरती वंदन. मला आरती कशी करायची, वंदन कसं करायचं काहीच कळत नाही. मला पूजा कशी करायची हेही कळत नाही. नामय जानू आरती वंदन, ना पूजा की रीत, मैं तो प्रेम दीवानी, मेरो दर्द न जाने कोई. गुलाबराव महाराजांनी ही जी भक्ती केली, प्रेम भक्ती, भगवंताला आपलं पती मानलं आणि ज्ञानेश्वर महाराजांना आपला पिता मानलं.
चरित्रामध्ये असं लिहिलंय, लहानपणीच गुलाबराव महाराजांना भगवान गोपाल कृष्णाचं दर्शन होतं. जेवायला बसल्यानंतर असे हातवारे करायचे, बोलवायचे. आजी म्हणायची, तर गुलाब असा काय करतो तू जेवताना? तर तेव्हा गुलाबराव महाराज असं म्हणायचे, तुला दिसत नाही का आजी, तो सावळ्या रंगाचा मुलगा आलेला आहे, तो मला बोलवतोय, मला खाऊ घालतोय, मला म्हणतोय तू माझ्या तोंडात घास घाल. लोकांना दिसत नव्हतं, परंतु गुलाबराव महाराजांना दिसत होत. पण त्याच्याकरता अगोदर जी स्थिती झाली देव भेटावा म्हणून, ती स्थिती मीराबाईंनी सांगितली. घायल की गत घायल जाने, और की गत घायल जाने, और न जाने को, और न जाने को. घायल मनुष्य जो आहे त्याचं काय त्रास आहे, त्याला काय दुःख आहे, सामान्य माणसाला कळणार नाही. पुढे म्हटलंय जोहर की गत जोहर जाने. त्या राजस्थानी बाया त्या जोहर करायच्या, त्या अग्नीमध्ये उडी टाकायची. तिलाच माहिती तिची व्यथा. तसं मीराबाई म्हणतात, मला व्यथा लागलेली प्रेमाची, भगवान परमात्मा भेटत नाही म्हणून लागलेली तळमळ आहे. संतांनी जे गवळणीचे अभंग आहेत त्यात विरहिणी नावाचा एक प्रकार आहे, त्यात सगळे हे वर्णन आलेलं आहे. जसं ज्ञानेश्वर महाराज कावळेशी बोलतात, तसं गुलाबराव महाराजांचा अभंग आहे पक्ष्याशी बोलण्याचे. मग कधी तुमचा हे दुःख जाईल, कधी तुमचा हा रोग मिटेल? मीरा दर्द तब ही मिटेगा, मेरा दर्द सब ही मिटेगा. वैद्य सावरिया हो, वैद्य सावरिया तेरी मैं तो प्रेम दीवानी, मेरा दर्द न जाने कोई. ये रे मैं तो प्रेम दीवानी, मेरा दर्द न जाने कोई. ये रे मैं तो प्रेम दीवानी, मेरा दर्द न जाने कोई. सर्व संतांनी ही भक्ती केली. प्रेम भक्ती याला म्हणतात, कीर्तन भक्ती याला म्हणतात. भागवत धर्मामध्ये सर्वात श्रेष्ठ धर्म हा सांगितलाय. संतांनी आपल्याला सांगताना सुद्धा असं सांगितलं, किंवा भागवतामध्ये शुकाचार्यांनी परीक्षिती राजाला सगळ्यात शेवटचा उपदेश केला. राजा, आता एक घोर कलियुग येणार आहे आणि या कलियुगामध्ये माणसाकडून कुठलंच साधन घडणार नाही. शेवटचा उपदेश आहे. कोणता राग चालू आहे आपला? झोप. राजा, कृते यध्यायते विष्णु त्रेतायाम यजतो मखये, द्वापारे परिचर्यायाम कलौ तत् हरिकीर्तना. नाथ महाराजांनी त्याच्यावर ओव्या लिहिलेत. कृतयुगी शमदमादी साधन, त्रेतयुगी वेदोक्त यज्ञ, द्वापारी अगमुक्त भोजन, तंत्र विधान विधियुक्त,
ही अवघीच साधने कली लाजविली कीर्तने जेथे गाता नाचता आपणे वश करणे परमात्मा. देवाला वश करायचं असेल तर कलियुगात साधन सांगितलंय गाणं आणि नाचणं. गायनाने देव वश होतो, फक्त ते गाणं देवा करता पाहिजे, सात्विक पाहिजे बरं का. गायनात फार मोठी शक्ती बरला. जोग राग काढला का वातावरण वेगळं तयार होतं, कालावती काढला का वेगळं वातावरण तयार होतं. अंतकरण एकाग्र करणारं हे संगीत आहे, अंतकरण एकाग्र करणारा गीत आहे. पण या गीताबरोबर त्या गीताचा अर्थ माहिती पाहिजे, गीतात भाव निर्माण झाला पाहिजे. मीराबाई एकदा रस्त्याने चाललेल्या होत्या, त्यांच्याबरोबर अनेक लोक होती, गात नाचत दिंडी निघालेली होती. दिंडीत जात असताना गात होते आपले सगळे, गात असताना रस्त्याने एक संगीतकार चालला होता आणि त्याने पाहिलं गातायत लोक, नाचतायत, पण स्वर पण नाही, ताल सुद्धा नाही. कसे नाचतायत पण देवाच्या छंदात नाचत होते. तो आला आणि त्याने एक पाठी तयार केली, राग से गाओ. काय पाठी तयार केली? राग से गाओ, म्हणजे रागात गा, बेसूर गाऊ नका. आता त्या पाठीकडे तरी कोण बघते, सगळे नाचत होते, आपले भजनात धुंद झालेले होते. मीराबाईंनी ती पाठी बघितली आणि मीराबाई गेल्या त्या पाठीजवळ आणि त्या पाठीवर राग शब्द लिहिला होता. त्याच्या अगोदर एक शब्द लिहिला, अनुराग से गाओ. अनु शब्द लिहिला, म्हणजे राग से गाओ अच्छा है, लेकिन इससे ज्यादा अनुराग से गाओ. गिरीधर लाल तो भाव का भूका, राग कला नाही जान तो तुका. म्हटलं राग आला पाहिजे, चांगलं हा राग आला पाहिजे हो. काही काही ना तो राग येतो. राग खूप चांगले आहेत, संगीत खूप चांगलं आहे, पण रागाबरोबर अनुराग पाहिजे, प्रेम पाहिजे. तुकाराम महाराजांचा अभंगात थोडेसा स्वर बदला, म्हणजे मायला अभंगाची चाल फार सुंदर आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. पण चला त्यात हे वातावरण डोक्यात बसलं. क्या गाऊ कोई सुनने वाला, क्या गाऊ कोई सुनने वाला, क्या गाऊं सुनने वाला, क्या गाऊं कोई सुनने वाला. देखे तो सब जग ही भूला, देखे तो सब जग ही भूला. खेलो अपने राम ही साथ, खेलो अपने राम ही साथ, खेलो अपने राम ही साथ, खेलो अपने राम ही साथ. क्या गाऊ कोई सुनने वाला. म्हटले मी काय गाऊ, आहे काय ऐकायला कोणी, कोण ऐकणार आहे, ऐकण्याचा कोण अधिकारी आहे, ज्याला माझं कळेल असं कोण आहे. कोण जाणे कोणा घडे उपासना, कोण या वचना प्रति पावे. आता माझा वक्ता श्रोता तूची देवा. देखो तो सब जग ही भूला. सगळं जग भुललेलं आहे, म्हणजे संसारात भुललेलं आहे, विषयात भुललेलं आहे. म्हणून कोणासमोर गात बसू, कोणासमोर कीर्तन करू, क्या गाऊ. म्हणून खेलो अपने राम ही साथ, जैसी वैसी कर रहू मात. संसारात जसं येईल तसं करत राहायचं आणि आपल्या रामाबरोबर खेळायचं. आणि शेवट आहे आणखीन मध्ये एक चरण आहे, कहा से लाऊ
मधुरा बानी कहसिला मधुरा रिझे लोक ऐसी बिरानी ऐसी बिरानी क्या गाओ खेलो अपने राम ही साथ खेलो अपने राम ही साथ. शेवट आहे गिरीधरला आलं तो भाव का भोका. तुम्ही कोणतं म्हणायला सांगितलं हेच का दुसरं आहे का कोणतं हा ते शेवटी घेऊ आता. म्हणून शृण्वन सुभद्रा आणि रथांग पाने कीर्तन भक्ती श्रेष्ठ आहे. पण कीर्तन ऐकताना कसं ऐकायचं ते म्हणजे चुकल्या पुत्राची शुद्धी वार्ता जेने सादरे ऐके माता तेने सादरे हरिकथा सार्थकता परिसावी. आपला मुलगा चुकल्यानंतर आई जशी त्या मुलाची वाट बघत बसते कोण मला सांगेल माझा मुलगा सापडला. असे आईचे कान जसे आतुर झालेले असतात. अहो पाहिला का माझा मुलगा सापडला का माझा मुलगा आला का. त्याप्रमाणे कथा ऐकत असताना आपला मुलगा चुकलेला आहे आपलं परमात्मा चुकलेला आहे तो आपल्याला सापडला पाहिजे अशा आतुरतेने कथा ऐकायची. हरीची जन्मकर्मे अनंत गुण म्हणाल त्याचे नवेल श्रवण लोकप्रसिद्ध जे पुराण ते श्रद्धा संपूर्ण ऐकावे. जे जे केले पुराण श्रवण ते व्यर्थ होय मनन येईन या लागी श्रवण मनन सावधान करावे. श्रवण केल्यानंतर मनन केलं पाहिजे. कशा करता हे चाललंय माझा याचा काय संबंध आहे मला आता काय केलं पाहिजे असं भजन केलं पाहिजे असं प्रेम केलं पाहिजे 2 तास सांगितलं माझं भजन कसं चाललंय माझं कीर्तन कसं चाललंय काय बदल केला पाहिजे का नको असं मनन करून ऐशे मननयुक्त श्रवण करिता ओसंडे हर्षपूर्ण तेने हर्षे कीर्तन करी आपण स्वानंदे. हरिचरिते अगाध ज्ञानमुद्रा पदबंध कीर्तनी गाता विशद परमानंद ओसंडे. भगवंताच्या कीर्तनात फार मोठी शक्ती आहे. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी. कीर्तनात कथेत फार मोठं सामर्थ्य सांगितलंय. 2 तास माणसं एकाग्र होतात. लक्षात ठेवा आपण घरी असं एकाग्र होऊन बसू शकतो का चटई बसू शकतो का. पण कथा चालू असेल कीर्तन चालू असेल लोक एकाग्र होऊन ऐकतात. कीर्तनाची शक्ती आहे. कीर्तनात भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट होत असतो आणि तो कीर्तनामध्ये प्रगट होतो. काय करतो म्हणजे कीर्तने निर्दळलेले दोष जप तप ठेले निराश यमलोक पडिला वस तीर्थाची आस निराश झाली. जसं भगवंताचं आपल्या कीर्तयंता भक्तीचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केले. ऐशे कीर्तनाचे नि नटनाचे नाहीची करती विश्वाची दुःखे अवघे जगचे महासुखे धुमधुमीत भरले ऐशे माझे नाम घोषे कृष्ण विष्णू हरी गोविंद यम म्हणे कवनाशी यमावे दम म्हणे कवनाशी दमावे तीर्थे म्हणती काय खावे दोष मोक्षाशी. भगवान परमात्मा कीर्तनात येतो. कीर्तन जो करतो त्याच्या पाठीमागे भगवान कसा उभा राहतो. चक्र घेऊन भक्ताचे ठाई म्हणे तुझे कार्य काही मज जगे वैरीच नाही भक्त द्वेषी पाही मी निजश श्रीनाशी. मला जगात कोणी वैरी नाही पण माझ्या भक्ताचा जो वैरी आहे तो माझा वैरी म्हणून हातात चक्र घेऊनच उभा राहतो. म्हणजे भक्तावर येणारी जी विघ्न असतील संकट असतील ते दूर करतो भगवान परमात्मा. काय ते काभंग आहे ना. तुका म्हणे हरी होय म्हणियारा कामारी फिरे सुदर्शन घेऊन या नारायण. कोणता अभंग आहे तो. झुंजारते एक विष्णुदास जगी पाप पुण्य अंगी नातळे त्या गोविंद अशा नाही गोविंद शयनी गोविंद त्या मनी वैसलाशी.
शोभिमाळ कापजी कडी कळते तुका म्हणे शंख चक्राची शृंगार नामामृत सार मुखामाजी पण फिरे सुदर्शन घेऊन येणार नारायण तो अभंग पाहिजे. दासा सर्व काळ ते सुखाचा कल्लो त्याच्यात मला वाटतं फिरे सुदर्शन घेऊन येणार आहे. आणि भगवान परमात्मा काय करतो म्हटले नाथ महाराज सांगतात, चक्रे अभिमानाचा करी चेंदा मोह ममता छेदी गदा शंखे उद्बोधी निज बोधा निज कमळे सदा निज भक्त पूजी. देवानी शंख चक्र गदा आणि पद्म अशी 4 आयुध 4 हातात घेतली चतुर्भुजरो. चक्राने काय करतो अभिमानाचा चेंदा करतो. आपल्या भक्तांचा अभिमान असेल तर त्याचा चेंदा करायला चक्र आहे. मोह ममता छेदी गदा गदा घेतलेली आहे त्याच्या जीवनातली मोह ममता गदेने छेदून टाकतो. भक्ताचा मोह असेल ममता असेल देव ठेवत नाही. गदेच्या द्वारे असं काही विघ्न आणतो त्याचा सगळा मोहन ममता निवृत्त होऊन जाते. त्याला मग कोणाचीच आसक्ती राहत नाही. प्रेम सगळ्यांच्यावर तो करतो पण तो आसक्ती ठेवत नाही. आणि मग भगवान परमात्मा शंखे उद्बोधी निजबोध आपल्या हातातला शंख जो आहे तो आपल्या भक्ताच्या गालाला लावतो. जसं ध्रुवबाळाच्या गालाला काय लावला शंख लावला. ना तरी मधुवनी ध्रुवासी केले जे कपोल शंखे शिवतले तो वेदाची मती ठेले लागला बोलो. आणि कमळ घेऊन बसलेला आहे भगवान परमात्मा. कमळ कशा करताय भक्त आल्यानंतर भगवंत सुद्धा कमळाने त्याची पूजा करतो. जे तर चक्रपाणी रक्षिता ते तर न रिगे भोबयाची वार्ता या परी कीर्तिवंत हरे सर्वथा स्वय रक्षी. कीर्तन करणाऱ्याचं रक्षण भगवान करतो. मग तुम्ही म्हणाल आम्हाला कीर्तन येत नाही सांगणारा कोणी भेटत नाही आम्ही काय करायचं. ज्याशी न करवे कथा श्रवण अथवा न ठके हरी कीर्तन ती करावे नामस्मरण रामकृष्ण गोविंद. त्याने घरी बसून आपलं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी नामस्मरण करा. कारण नामस्मरणाचं सुद्धा खूप मोठं महत्व आहे. कीर्तनाचं जेवढं महत्व आहे तेवढंच नामस्मरणाचं महत्व आहे. अच्युत नामाची निज खाती चेवल्या कल्पांती होणे दिच्युती त्या नामाते जे नित्य स्मरती ते जाण निश्चिती अच्युत अवतार. अच्युत नाव आहे देवाचं. ते आपली कधी च्युती होऊ देत नाही. आपल्याला स्वरूपापासून कधी खाली आणत नाही. सदा भगवंतांच्या स्मरणात ठेवतं. काही काही नामाचं विशिष्ट महत्व सांगितलंय. अच्युत अनंत गोविंद नामोच्चारण भेषजात नश्यंती सकला रोगा सत्यम सत्यम वदाम्य म्हटलं. व्यास महर्षी म्हणतात सगळे रोग नष्ट होऊ शकतात अच्युत अनंत आणि गोविंद नाम. म्हणून ते ही सुद्धा नावं नेहमी घेतली पाहिजे. रामकृष्णादी नाम श्रेणी अखंड गरजे ज्याची वाणी त्यासी तीर्थे ती लोटांगणी सुरवर चरणी लागती सोय. बाप नामाचे निज तेज यमवंदी चरण रज नामापाशी अधोक्षज चतुर्भुज सोय तिष्ठे. काय नामामध्ये शक्ती म्हटली. नामापाशी सगळी तीर्थ त्या माणसाकडे येतात लोटांगण घालायला. यम सुद्धा त्या नामधारकाचं चरण रजवंदन करतो. नामापाशी अधोक्षज चतुर्भुज स्वये तिष्ठे. आणि स्वतः भगवान परमात्मा सुद्धा त्या ठिकाणी स्वतः नामापाशी येतो. नामाचं वर्णन खूप केलेलं आहे. त्या तुम्ही ऐकली असेल गीता प्रेसच्या पुस्तकात एक नामासंबंधी एक कथा आलेली आहे. 2 भाऊ होते म्हटले. एक चांगला आस्तिक होता नामस्मरण करायचा कथेला जायचा कीर्तनाला जायचा. पण एक होता तो नास्तिक होता. आता एकच भाऊ असतात एकाच घरातले 2 भाऊ परंतु त्यांचे विचार वेगवेगळे असतात प्रारब्ध वेगवेगळे असतात. सगळेच सारखे असतील असं नाही. लहान भाऊ जो होता त्याला भजन आवडायचं कीर्तन आवडायचं. मोठा भाऊ जो होता भजन कीर्तन मग त्याचं डोकं दुखायचं. पण लहान भावाच्या आग्रहास्तव कधी कधी नाविलाज असतो त्याला भजन ऐकावं लागायचं कीर्तन ऐकावं. एकदा काय केलं लहान भावाने आपल्या घरी दिंडी बोलवली. टाळ वाजले मृदंग वाजले की मोठ्या भावाला एवढा राग आला त्याने कडी लावली आतून आत बसला. म्हणला जाऊ दे हे कटकट जाईपर्यंत बाहेरच निघायचं नाही.
लहान भावाने सगळ्या संतांना जेवू घातलं, सगळं काही झालं. बसले संत. लहान भाऊ म्हणायला लागलात, महाराज तुम्ही आले खूप चांगलं आहे. माझी एक विनंती होती आपल्याला. आमचे मोठे दादा आहेत ना, हे खूप नास्तिकासारखं करतात. त्यांच्यात काही बदल होईल असं तुम्ही काहीतरी मला आशीर्वाद आहे, माझ्यावर कृपा करा. म्हणजे कुठे येतो त्याला बोलव असं म्हटल्यानंतर हा गेला बोलवायला. दादा संत आलेले आहेत, दार उघडा. तो म्हटलं हे संत बिंत तू सगळं पंक्ती बिंक्ती वाटे लाव, सगळं झाल्यावर गेल्यावर मला सांग, मग मी बाहेर येतो. मी बाहेरच येणार नाही. दार वाजवलं, सगळं झालं की आलाच नाही बाहेर. आला नाही. मग शेवटी याने येऊन सांगितलं महाराजांना, महाराज तो काही येत नाही. महाराज म्हटले मी युक्ती करतो, थांब. दिंडी वाजवायला सुरुवात केली आणि दिंडी गेल्यासारखं दाखवलं. असं म्हटले लोकांना, म्हणले जा तुम्ही दिंडी घेऊन. दिंडी घेऊन असे गेले बाहेर सगळे, की महाराज फक्त तिथं थांबले. या मोठ्या भावाला वाटलं गेली कटकट, दिंडी गेली. दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्याबरोबर महाराज आत शिरले. आत शिरल्यावर तो म्हटला कोण तुम्ही, कशाला माझ्या घरात आले. म्हटले काही नाही. त्याचा हात धरला. म्हटले ते म्हटलं हात सोडा. म्हटले एकदा राम म्हण, त्याशिवाय हात सोडणार नाही. तो म्हटलं मी राम भीम काय मानत नाही, मी काय म्हणत नाही, मला हे आवडत नाही, कशाला मला जबरदस्ती करता. म्हटले राम म्हणल्याशिवाय तुझा हात सोडणार नाही. तर महाराज म्हणजे जरा दणकट होते, खाऊन पिऊन मस्त झालेले होते. राम म्हणल्याशिवाय हात सोडणार नाही असं म्हणल्यानंतर तो म्हटला आता किती कटकट करायची या माणसावर. म्हटलं ठीक आहे राम. हा आता म्हटले राम म्हटलंस, काही झालं ना तर हे रामनाम तू कधी विकू नकोस म्हटले. झालं माझं काम. महाराज गेले निघून. बराच काळ गेला. काळ गेल्यानंतर तो जो राम म्हटलेला मनुष्य जबरदस्तीने तो मेला. गीता परीक्षा पुस्तकात घटना आलेली. मेल्यानंतर तो यमलोकाला गेला. यमलोकाला गेल्यानंतर यमाने सगळं त्याचं वाचलं सगळं. म्हटलं याने सगळं पापच केलेलं आहे, नास्तिक मनुष्य आहे, देवाला मानलं नाही, काय नाही. एक पुण्य आहे याच्या जीवनातलं. काय, एकदा ह्याने जबरदस्तीने राम म्हटलंय. चित्रगुप्ताने सांगितल्यानंतर यमराज म्हणले ठीक आहे राम म्हटलंय ना, मग ते रामनामाचं काही पुण्य असेल ना. रामनामाचं पुण्य तुला ह्याला पहिलं आपल्याला द्यावं लागेल आणि नंतर पापाचं फल याला भोगायला न्यावं लागेल. काय रामनामाचं पुण्य आहे. ते यमराज म्हटले मला काय माहिती नाही बाबा रामनामाचं पुण्य काय. म्हटले या रामनामाला तू विकतोस का, त्याच्या मोबदल्यात मी तुला काही भोग देतो काय. ते म्हणलं रामनाम विकायचं नाही मला. रामनामाचं काय पुण्य आहे. म्हटले तुम्हाला माहिती नाही, चला दुसऱ्यांना ज्यांना माहिती आहे. म्हटले ब्रह्मदेवाकडे चला. तो म्हटला मी तसा येणार नाही, मला पालखीत घेऊन चला. त्याला पालखीत घेतलं. यमाने ब्रह्मदेवाकडे नेलं. ब्रह्मदेवाला विचारलं रामनामाचं पुण्य काय. ते म्हणले मलाही माहिती नाही, ते विष्णू भगवंताला माहिती, त्याच्याकडे चला म्हणे. ते पालखी सगळी तिकडं विष्णू भगवंत. शेवटी भगवंताचं त्याला दर्शन झालं. एकदाच रामनाम घेतलं होतं, जबरदस्तीने घेतलं होतं, तरी सुद्धा एवढं रामनामाचं फल जर प्रेमाने घेतलं तर. नामाचे निपडी पाडे कायसे भोभय बापुडे, कळी काळाचे तोंड कोणीकडे, नामा पुढे रिघावया. जेवढी नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती, नामापाशी चारी मुक्ती जान निश्चिती विदेहा. ऐकरा या सावधान नामाप्रती सुगम साधन, सर्वथा नाही आन निश्चित जान नेमस्त. अशा प्रकारे भगवंताच्या नामस्मरणाचं खूप मोठं महात्म्य सांगितलं. असं नामस्मरण ज्यांनी केलं, ज्यांनी या नामस्मरणाचं व्रत घेतलं. एवं व्रत स्वप्रिय नाम कीर्त्या जातानुरागो धृतचित्त उच्चैहि, हसत्यथ रोदिती रौती गायत्युन्मादवत नृत्यती लोकबाह्या. त्यांना पुढे सर्वत्र भगवत दर्शन कसं घडतं हे सांगायचंय. त्याचा विचार आपल्याला करायचा आहे, पण आपली वेळ संपली. पुढच्या अध्यायामध्ये हा विचार आहे आणि त्यानंतर माया म्हणजे काय, मायेतून तरुण जायचा उपाय काय, भगवंताचं स्वरूप हे सांगायचं आहे. आणि नंतर भगवंताचे अवतार आणि अवतारामध्ये प्रत्येक अवताराची कशी स्तुती केली जाते, कर्मयोग कसा केला पाहिजे, देवाची पूजा कशी केली पाहिजे हे सांगितलं. आणि हे झाल्यानंतर मग पुढे
दत्तात्रयांची 24 गुरु आहे. त्याचा एक विचार आहे. वेळ जर मिळाली, आता माझी तर इच्छा होती, मी संजय भाऊला कालच सांगितलं होतं, आजही सांगितलं होतं, लोक काय ऐकायला येत नाहीत, त्यामुळे लोकांना जास्त त्रास देण्यापेक्षा, आपणही त्रास घेण्यापेक्षा आज आपण सांगता करू आणि उद्यापासून एखादं प्रवचन ठेवू सकाळचं, दुपारी लोक भरपूर ऐकायला येतील. त्यामुळे काय निर्णय झाला मला सांगा. मला एक चिठ्ठी आली, चालू ठेवायचं. पण वेळ आहे का तुम्हाला? कारण इतकं व्यस्तता आहे तुम्हाला, दिवसभर कार्यक्रम, तुम्ही घरची कामं तरी कधी करायची, झोपायचं तरी कधी. होय गायक महाराज, आता ठीक आहे, तुम्ही येणार असाल तर मग ठेवू चालू आपण. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणा बोला ब्रह्मांचं भजन. चौदिशी आजी भजन जय जयकार गुलाबराव महाराजचं भजन. गुलाबराव महाराज ओम नमो सद्गुरु जय जय गुलाबराव महाराज. 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 ओम नमो सद्गुरु जय जय गुलाबराव महाराज.
तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भव्य जले भरिता विहरे हरे हंस चित लोक सुखमरे संतति जगुले शेवने रमले पानहर बले रसपिता आरती करो तुझ भगवंता अपागलदाता वदवे ना कोणाचा प्राण कीर्तन कारांचा मेवा कविवर संताचा जनु बोधाता स्वयं प्रभेदा द्वादश चरिता रव्यंतरिता तमहरता आरती करू तुझ भगवंता ग्रंथ नवे हा श्री कृष्ण गीते मेरी मन पूर्ण अनन्य होता या शरण